अमरावती विभागात घराचे अतिक्रमण नियमानुकूल करणार अंजनसिंगी गाव ठरलं पहिले. लाभार्थ्यांना मिळाले हक्काचे पट्टे. आमदार प्रताप अडसर यांनी राबविला पहिला उपक्रम. समाजातील शेवटच्या घटकातील ग्रामस्थांना हक्काचे घरकुल मिळावे, जमिनीची मालकी हक्क देऊन त्यांना कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी राज्य शासनाने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्या लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्याच्या निर्णयाची सर्वात प्रथम अंमलबजावणी अमरावती महसूल विभागात अंजनसिंगी या गावात आमदार प्रताप अडसर यांच्या पुढाकाराने झाली असून 8 लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे देण्यात आले. गावागावात पिढ्यानपिढ्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण आणि अनेक कुटुंब राहतात, मात्र अशा ठिकाणी त्यांना शासकीय घरकुलांचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 25 मार्च 2026 रोजी शासकीय अध्यादेश काढून शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याला मान्यता दिली. धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी या गावात मागील 16 वर्षापासून 140 कुटुंब शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहत होते. त्यांना घरकुलाचा लाभ मिळत नव्हता. राज्य शासनाच्या नव्या आदेशाप्रमाणे त्यांना आज 15 जुलै बुधवार रोजी दुपारी 1:30 वाजता आमदार प्रताप अडसर यांच्या उपस्थितीत घरकुलाचे पट्टे देण्यात आले. यावेळी तहसीलदार अभय घोरपडे, बीडीओ प्रफुल्ल घोरपडे, येथील प्रशासक छाया गायकवाड, माजी उपसरपंच अवधूत दिवे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रणय राजनकर, भोजराज हिवसे, सुरेश कासमकर, प्रभाकर काळे, प्रभाकर वाघे, अशोक वानखडे, ऋषिकेश मुंडेकर, गजानन पुनसे, विजय कांडलकर यांची उपस्थिती होती. राज्यातील गरीब, भूमिहीन आणि कष्टकरी वर्गाला त्यांच्या हक्काचे छत मिळावे आणि त्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे या उद्देशाने शासनाने हा क्रांतिकारी निर्णय घेतला. आता सर्वांसाठी हक्काचे घरकुल मिळणार आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील सर्व गावातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून रहिवासी असलेल्या ग्रामस्थांची नावे घेण्यात आली आहे. आज पहिल्या टप्प्यात अंजनसिंगी येथील लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात आले. 850 लाभार्थ्यांचे अतिक्रमण नियमानुकूल 31 डिसेंबर पर्यंत करण्यात येऊन त्यांना घरकुले देण्यात येणार आहे.